नमस्कार, माझं नाव निकिता. वेलकम टू माय चॅनल. मी निकिता बोलते. आज आपण आलो आहोत दादर चित्रा इथे गोंधळ हा सिनेमा पाहण्यासाठी. तर माझा हा नवीन चॅनल आहे. ह्यावरती मी सगळे मराठी मूवीज आणि मराठी नाटक यांचा मी रिव्ह्यू तुम्हाला देणार आहे. तर चला बघूया गोंधळ. सो आत्ताच माझा गोंधळ हा सिनेमा पाहून झालेला आहे. मी खरं म्हणायला गेलं तर जो गोंधळ मी बघून आली आहे ना, त्या गोंधळाबद्दल मी सांगू कसं मला ते कळत नाहीये. कारण फर्स्ट हाफ जो आहे तो खूप वेगळा आहे आणि आफ्टर इंटरवल आपण हलूच शकत नाही असा सिनेमा तो बनवला गेला आहे. म्हणजे जर म्हणायला गेलं तर महाराष्ट्राचे जे आपले कुलदैवत असतात, जे आपले खंडोबा आहेत आणि आपली तुळजाभवानी, तर जेव्हा नवीन लग्न होतं तर जेव्हा जे गोंधळ घातलं जातं तर त्या गोंधळामध्ये काय गोंधळ क्रिएट होतो ह्या सिनेमामध्ये पूर्णतः दाखवण्यात आलेला आहे. ऍक्टिंग वाईज जर म्हणायला गेलं तर ह्या मूवीमध्ये जो नवरदेव आणि जी नवरी बनली आहे त्यांची ऍक्टिंग खूप छान आहे आणि खूप उत्कृष्ट त्यांनी केलेलं आहे. आणि जर म्हणायला गेलं तर किशोर कदम ह्यांनी खूप क्लास ऍक्टिंग केलेली आहे. आणि एक जो छोटा मुलगा त्यामध्ये आहे त्याचा एक सीन आहे, तो मी फक्त एक नॉर्मल सांगते की एक 5 रुपयाचा एक सीन आहे त्या मुलाचा, तो अक्षरशः तुम्ही विसरू नाही शकणार की असं त्यांनी केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट जर डायरेक्शनच्या वाईज जर म्हणायला गेलं तर स्टार्टिंगला जेव्हा मूवी जी स्टार्ट होते ती कमीत कमी 10 ते 15 मिनिटं वन कट मध्ये शूट केलेली आहे. तुम्ही जर खरंच बघाल तर तुम्हाला खूप छान वाटेल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ह्या पिक्चरमध्ये मला तरी असं वाटतंय की कुठेही लाईटचा वापर केलेला नाहीये. जो फक्त आपली जी मशाल आणि जी आपली चिमणी आपण जे घरामध्ये वापरतो त्यांचाच फक्त उजेड ह्या सिनेमामध्ये वापरला गेलेला आहे. ओव्हरऑल मला मूवी हा खूप छान वाटलेला आहे. खरंच असं वाटतं की मराठी प्रेक्षकांनी हा मराठी सिनेमा आवर्जून बघावा. बाकीच्यांनी बघावं, कारण की सबटायटल हे ऑलरेडी तिथे दिलेले आहेत. आणि माझ्याकडनं जर रेटिंग म्हणायला गेलात तर 5 पैकी मी 4 रेटिंग ह्या मूवीसाठी मी देऊ इच्छित. सो फ्रेंड्स, हा माझा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की कळवा. हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे मराठी सिनेमाचा. ह्यापुढे मी मराठी सिनेमे आणि मराठी नाटक, नाट्यगृह आणि सिनेमागृहामधनं तुम्हाला करून दाखवणार आहे. तर प्लीज आम्हाला प्रोत्साहन करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.